हॅलो स्टुडंट मुलांनो, आज आपण आपला हा स्थूल वाचनातील ही कविता अभ्यासणार आहोत. चं नाव आहे जाता असताला. तर मग बघा, जाता असताला या कवितेचे स्थूल कवितेचे लेखक गुरुदेव रवींद्रनाथ टागोरकर आहे. जाता असताला म्हणजे जो काही सूर्याचा मावळतीचा क्षण असतो त्यालाच लेखकांनी जाता असताला असा संबोधलेलं आहे. तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरकर यांचा जन्म 1861 साली झालेला असून 1941 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत. त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारत नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारतीय या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्रनाथ संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली एक मौल्यवान भेट आहे. त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेलेबेला, नोबेल पुरस्कार विजेता, गीतांजली यासारखे काव्यसंग्रह, विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत ही खंडकाव्य आहे, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरकर ही व्यक्तिमत्व मुलांना तुम्हाला प्रचलित आहे. त्यांनी विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त केलेले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कादंबऱ्या देखील त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहे. शांतिनिकेतन म्हणा आणि विश्वभारती या स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्था त्यांनी जगभरात प्रसिद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे नोबेल पुरस्कर्ते म्हणूनही त्यांना घोषित करण्यात आलेले आहे. या प्रकारची व्यक्तिमत्व अत्यंत सुरेख लेखणी त्यांनी या जाता असताला या स्थूल कवितेत केलेले आहे. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामा कुलकर्णी यांनी केलेले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंथीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते असे स्पष्ट केलेले आहे. मुलांनो, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ही काही बंगाली कविता आहे. ही बंगाली कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोरकर यांनी निर्माण केली आहे, म्हणजे लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे या बंगाली कवितेचं मराठीमध्ये रूपांतर कोणी केलेलं आहे तर श्यामा कुलकर्णी यांनी केलेलं आहे. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत रूपांतर श्यामा कुलकर्णी केलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात ही बंगाली कविता कोणाची आहे? गुरुदेव रवींद्रनाथ टागोरकर. तर हिचं थोडक्यात वर्णन श्यामा कुलकर्णी यांनी मराठी भाषेत केलेलं आहे. तर प्रत्यक्षात ही कविता कशी आहे आपण बघू. आता सुरुवातीला एक लक्षात घ्यायचं आहे मुलांनो, या कवितेत पंथी, सूर्य आणि पंथी यांचा संवाद आहे. ही जी काही बंगाली छोटीशी 5-6 काव्याची जी काही ओळींची कविता दिसते ही कशी आहे? बंगाली स्वरूपात आहे. परंतु हिचं रूपांतर श्यामा कुलकर्णी यांनी मराठी भाषेत केलेलं आहे. तर मी कविता वाचते. केले वे मोर कार्य, कहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रदवीप छिले, छे कहिल स्वामी, अमर हे टकू करीबता अभि. तर बघा, कैले वे मोर कार्य, कहे संध्या रवी, दुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रदीविप छले, छे कहिल स्वामी, अमर हे टकू करीबता अभि. तर ही बंगाली भाषा आहे मुलांनो.
या बंगाली भाषेचं रूपांतर श्यामा कुलकर्णी यांनी कसं केलेलं आहे. जी काही पंथी आहे, सूर्य आहे, यांच्यातला हा संवाद आहे, यात असा स्पष्ट होतो. जाता असताना सूर्याचे डोळे पाणवले, जाईन मी जर या विश्वाची, होईल कैसे भले, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा, कुणी न उठा ये ना पुढती, कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पंथी ये पुढती, विनम्र भावे लवून म्हणे ती, तेजोमय भास्करा मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकीन धरा, वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असता कडे.